सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. काल 153 242 श्लोक याच्यामध्ये थोडक्यात म्हणजे आपण जे पाहिलं ते एवढंच आहे की व्यष्टी समष्टी जीवत्व ईशत्व जीव शिवाचा सूक्ष्म स्थूलाचा निराश किंवा शेवट हे द्वैत म्हणजे केवळ भास मिथ्या आहे. नीट समजून केला असता मोक्षुला यामधील एकमेव द्वितीय तत्वाची ब्रह्माची अनुभूती निश्चित होईल. थोडक्यात व्यष्टी समष्टी जीवत्व ईशत्व जीव शिव सूक्ष्म स्थूल हे द्वैत आहे आणि अशा अर्थी ते भास आहे मिथ्या आहे हे समजून ते सर्व टाकलं तर एकमेवा द्वितीय तत्वाची आणि ब्रह्माची अनुभूती निश्चित होऊ शकते. त्या कारणाने प्रथम मी सोडून सर्व टाकायचं आणि नंतर मी सुद्धा टाकायचा आणि असं टाकल्यानंतर जे निखळ राहील निखळ म्हणजे ज्यात काही दोष नाही असं राहील ते निर्दोष ब्रह्म. आता याच न्यायाला धरून नारायण पाटणकर एक सामान्य माणूस आपणाला विनंती करीत आहे की जरी आपण व्हॉट्सअपवर आपली मतांतर टाकली तरी त्याचं जरूर स्वागत आहे, परंतु कृपा करून याच वरच्या विवेचनाला अनुसरून गुरु आणि शिष्य या दोन भ्रमाचा या द्वैताचाही निराश होणं आवश्यक आहे. तथापि एक संकेत म्हणून श्रीयुत नारायण पाटणकर किंवा पाटणकर काका म्हणायला हरकत नाही, परंतु कृपा करून तुमच्या सर्वांचा भाव लक्षात घेऊन सुद्धा नम्रपणे अशी विनंती करावी वाटते की अशा मजकुराच्या पाठी परमपूजनीय गुरुवर्य सद्गुरु वगैरे अशी उपाधी लावू नका. पण मुळात ब्रह्म सोडून काही नाही म्हटल्यानंतर तिथे त्याच न्यायाने गुरु आणि शिष्य असंही काही असत नाही, परंतु एक मानव आणि त्याची सर्वसाधारण भावना एवढ्या अर्थाने जरूर आपण श्रीयुत पाटणकर किंवा पाटणकर काका म्हणायला हरकत नाही. कृपा करून कोणीही कोणत्याही तऱ्हेची उपाधी गुरुवर्य सद्गुरु परमपूजनीय अशी पाटणकर नावाच्या पाठी लावू नये ही आपणाला तुमच्या भावनेचा आदर करून सुद्धा नम्र विनंती करत आहे. आता पुढे वळूया. 243 श्लोक. ततस्तु तौ लक्षणया सुलक्षौ तयोरखंडये कर सत्व सिद्धये नालम जहत्या न तथा जहत्या किंतु भयार्थात्मिकयैव भाव्यम जीव शिव अखंड एक रस जाणण्या केवळ जहत्वा अजहत पर्याय न ठरती कधीही पर्याप्त करिता उभय लक्षणाही उपयुक्त. वाक्यातील अनुचित अर्थ समजण्याकरता ज्या पद्धतीचा अवलंब केला जातो तिला लक्षण असे म्हणतात. म्हणजे वाक्यातील अनुचित जे वाक्यामध्ये गृहीत धरलेला किंवा वाक्यामध्ये समावलेला अर्थ समजण्याकरता ज्या पद्धतीचा अवलंब केला जातो तिला लक्षण असे म्हणतात. यापूर्वी आपण तटस्थ लक्षणा पाहताना त्या संदर्भातील वचनामध्ये केवळ सत्य म्हणजे सूर्य आणि केवळ आत्मा इथेच लक्ष देऊन उरलेलं सर्व टाकायचं म्हटलं होतं. म्हणजे संदर्भित गोष्टीमध्ये आत्मा आणि सूर्य हेच सर्वाधिक महत्वाचं असल्यामुळे इथे केवळ लक्ष देणं अशा वृत्तीला तटस्थ लक्षणा म्हटलेलं होतं. आता या श्लोकामध्ये जेव्हा सरळ वाच्यार्थातून मूळ अर्थ नीट कळावा म्हणून काही भाग काढला जातो तेव्हा त्याला जहत लक्षणा म्हणतात. जेव्हा एखाद्या सरळ वाक्यार्थातून मूळ अर्थ नीट कळावा म्हणून काही भाग काढला जातो तेव्हा त्या अर्थ समजण्याच्या पद्धतीला जहत लक्षणा म्हणतात. या उलट मूळ वाक्यात काही भाग जोडावा लागतो किंवा काही भर टाकावी लागते तेव्हा त्याला अजहत लक्षणा म्हणतात. म्हणजे मूळ वाक्याचा अर्थ करण्यासाठी काही भाग काढला जातो तेव्हा अशा पद्धतीला जहत लक्षणा म्हणतात आणि मूळ वाक्याचा अर्थ नीट समजण्यासाठी काही भाग जोडावा लागतो भर करावी लागते अशा पद्धतीला अजहत लक्षणा म्हणतात. तिसऱ्या प्रकारात आता जहत म्हणजे मूळ वाक्यातील काही भाग काढणे, अजहत म्हणजे मूळ वाक्यात काही भाग जोडणे अशा जहत आणि अजहत लक्षणा झाल्या. तिसऱ्या पद्धतीमध्ये मूळ वाक्यातील काही भाग काढला जातो आणि नवीन काही जोडला जातो तेव्हा जहत अजहत लक्षणा म्हणतात.
एखाद्या वाक्यातून काही भाग काढणं अर्थ कळण्यासाठी म्हणजे जहत, एखाद्या वाक्यात अर्थ कळण्यासाठी काही नवीन भाग घालणं म्हणजे अजहत, आणि एखाद्या वाक्यात अर्थ कळण्यासाठी काही भाग काढणं आणि काही भाग नव्याने घालणं त्याला जहत अजहत लक्षणा म्हणतात. याचा एवढाच अर्थ आहे, जसं तटस्थ लक्षण आहे तशी जहत लक्षणा भाग काढणे, अजहत लक्षणा भाग भरणे, काही नवीन भाग घालणे, आणि जहत अजहत म्हणजे काही भाग काढून काही भाग नवीन भर टाकणे. तर जहत अजहत आणि जहत अजहत अशा 3 लक्षणा आता या ब्रह्मासंबंधी चर्चा करताना पुढे येणार आहेत. 3 लक्षणा म्हणजे अर्थ समजण्याकरता केलेल्या भर घालणे, भर काढणे, काही भर काढणे आणि काही भर घालणे असा जहत अजहत अशा ह्या 3 लक्षणं आहेत. तर आता आपल्याला पुढे गेल्यानंतर हे समजून येईल नेमकं काय आहे ते. आता बघा, हो माझे घर समुद्रावर आहे, माझे घर समुद्रावर आहे. इथेही माझं घर कुठे लक्षात येतं, माझे घर समुद्रावर आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा माझं घर कुठे लक्षात येतं. आता समुद्रावर म्हणजे समुद्राजवळ मात्र जमिनीवरच असा अर्थ आहे. आणि माझे घर समुद्रावर आहे असं म्हणताना आपलं घर समुद्रावर आहे याचा अर्थ समुद्राजवळ असाच अर्थ असतो आणि जमिनीवर असाच अर्थ असतो. परंतु माझे घर समुद्रावर आहे इथे म्हणताना आपल्याला असा काही अर्थ लावता येत नाही की समुद्राच्या वर घर आहे, तर माझे घर समुद्राजवळ आहे. आता इथे किंवा समुद्राजवळच्या जमिनीवर आहे, तेव्हा माझे घर समुद्रावर आहे म्हणताना माझे घर समुद्राजवळ जमिनीवर आहे, येथील जमीन हा शब्द आपण काढला आहे. किंवा माझे घर समुद्रावर आहे असं म्हणताना माझे घर समुद्राजवळ आहे जरी लक्षात आलं तरी जवळ किंवा जवळच्या जमिनीवर हा आपण जो भाग काढला त्याला म्हणायचं जहत लक्षणा. 2, ज्या घरावर कावळा बसला आहे ते घर ते माझे घर. येथे माझे घर लक्षात येते, त्यावरील कावळा वगळूनच म्हणजे वाक्यातील कावळा शब्द किंवा वाक्यार्थ ते समजू शकते. येथे कावळा लक्षात न येता घरच समजते. माझे घर समुद्रावर आहे, इथे समुद्राजवळच्या जमिनीवर असा अर्थ आहे. पण इथे जमीन शब्द न वापरता सुद्धा माझे घर समुद्रावर आहे म्हणजे माझे घर समुद्राजवळ किंवा समुद्राजवळच्या जमिनीवर आहे असा अर्थ होतो. म्हणून माझे घर समुद्रावर आहे येथे जमीन हा शब्द वगळून सुद्धा म्हणजे जहत लक्षण वापरून सुद्धा माझे घर नेमके कुठे लक्षात येते. आता 2, ज्या घरावर कावळा बसला आहे ते माझे घर. येथे माझे घर लक्षात येते, त्यावरील कावळा वगळूनच म्हणजे वाक्यातील कावळा शब्द जरी असला, ज्या घरावर कावळा बसलाय ते माझे घर, तर इथे फक्त कावळा बसला आहे निर्देश केलेला आहे. कावळा बसला आहे तो निर्देश करून तो जिथे बसला ते माझे घर म्हणजे इथे कावळा बसला आहे ही भर टाकलेली आहे. पहिल्यामध्ये माझे घर समुद्रावर आहे, येथे समुद्राजवळ किंवा समुद्रावरच्या जमिनीवर हे वगळलेलं आहे आणि समुद्रावर आहे म्हटलेलं आहे, ते जहत लक्षण आहे. आणि ज्या घरावर कावळा बसला आहे ते माझे घर, इथे सुद्धा माझं घर लक्षात घेताना ज्या घरावर कावळा बसला आहे तिथे कावळा बसला आहे शब्दाची आपण भर टाकली आहे, याला म्हणायचं अजहत. जहत म्हणजे काही भाग वगळणे आणि अजहत म्हणजे काही भाग घालणे. परंतु माझे घर समुद्रावर आहे म्हटल्यानंतर समुद्राजवळ किंवा जमिनीवर न म्हणता ही अर्थ लक्षात येतो, तो माझ्या घराचा ही जहत लक्षणा. आणि ज्या घरावर कावळा बसलाय ते माझे घर म्हणताना माझे घर लक्षात येते, कावळा बसलाय हे शब्द त्याच्यात जरी ऍडिशन असली त्याला अजहत म्हणतात, तरी सुद्धा माझे घर हे दोन्ही ठिकाणी जहत आणि अजहत पद्धतीने लक्षात आलं. वरील 2 उदाहरणात पहिल्यामध्ये समुद्रावर म्हणजे प्रत्यक्ष समुद्रावर नव्हे तर जमिनीवरच असा अर्थ होतो, म्हणजे येथे समुद्र वगळलाच जातो. माझे घर समुद्रावर आहे म्हणजे प्रत्यक्ष समुद्रावर नव्हे तर जमिनीवरच, म्हणजे इथे समुद्रावर म्हटले तरी सुद्धा त्याचा अर्थ जमिनीवर असाच होतो. म्हणजे माझे घर समुद्रावर आहे याचा अर्थ समुद्राच्या वर नव्हे तर समुद्राजवळच्या जमिनीवर. म्हणजे वरील 2 उदाहरणात पहिल्यामध्ये समुद्रावर म्हणजे प्रत्यक्ष समुद्रावर नव्हे
फक्त जमिनीवर असा करतो तो. म्हणजे येथे समुद्र हा शब्द आला तरी तो वगळलाच जातो. फक्त समुद्राजवळ किंवा समुद्राजवळच्या जमिनीवर हा अर्थ तिथे होतो. हे जहत उदाहरण झालं. तसेच दुसऱ्यामध्येही कावळ्या शब्दाने निश्चित करते ते घर कावळा नव्हे, म्हणजे ज्या घरावर कावळा बसला आहे हे म्हणताना घराची निश्चिती कावळा बसला याने केली. याचा अर्थ ज्या घरावर कावळा बसला आहे ते माझे घर म्हणजे कावळा नव्हे, म्हणजेच कावळा येथे वाच्यार्थाने शब्दार्थाने वगळलाच जातो. याला माझे जहत लक्षणा. म्हणून माझे घर समुद्रावर आहे, येथे समुद्र शब्द आहे, पण तो समुद्र शब्द असला तरी समुद्र वगळून माझे घर स्वाभाविकच समुद्रावर नव्हे जमिनीवर आहे, फक्त समुद्राच्या जवळ आहे असा अर्थ होतो. म्हणून इथे समुद्रावर शब्द आहे तो असून सुद्धा नसल्यासारखा, म्हणजे तो जहत आहे. आणि ज्या घरावर कावळा बसलाय ते घर माझे, इथे सुद्धा माझे घरच दाखवले जाते. कावळा बसलाय ही खूण साहित्य आहे. म्हणून इथे कावळा हा शब्द असून सुद्धा नसल्यासारखा म्हणजे वगळलेला आहे. याला म्हणजे जहत. आता तांबडा जिंकला. येथे तांबडा घोडा जिंकला असा रेस कोर्स बाबत व रेस बाबत अर्थ असतो. या वाक्यात तांबडा जिंकला याचा अर्थ नीट लक्षात घेताना तांबडा घोडा हा शब्द आपण जोडला त्यालाच माहिती अजहत. म्हणजे माझे घर समुद्रावर आहे, येथे जमिनीवर हा शब्द आपण वगळला. आणि ज्या घरावर कावळा बसलाय ते माझे घर, येथे माझे घर समुद्रावर आहे म्हणताना समुद्र हा शब्द असला तरी तो वगळून माझे घर जमिनीवर किंवा समुद्राजवळ जमिनीवर आहे असा अर्थ आहे. समुद्र हा शब्द असून सुद्धा वगळल्यासारखा आहे म्हणून ते जग. ज्या घरावर कावळा बसलाय ते माझे घर, इथे सुद्धा माझे घर हे निश्चित आहे. त्या घरावर कावळा बसलाय सांगितलं तरी कावळा हा शब्द महत्वाचा नसून घर हा शब्द महत्वाचा आहे. जसा वरती समुद्र हा शब्द महत्वाचा नसून माझे घर महत्वाचं आहे. आणि समुद्रावर म्हणताना समुद्र शब्द असला तरी जमिनीवर एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि ज्या घरावर कावळा बसलाय ते माझे घर, इथे सुद्धा माझे घर महत्वाचे आहे. ज्या घरावर कावळा बसलाय ते कावळा शब्द हा केवळ आणि केवळ घर दाखवण्यासाठी वापरला आहे. म्हणजे त्या कावळा शब्दाला असून नसल्यासारखा तो आहे. आणि माझे घर समुद्रावर आहे म्हणताना माझे घरच दाखवलं आहे. ते समुद्रावर म्हणजे प्रत्यक्ष समुद्रावर नव्हे तर समुद्राजवळच्या जमिनीवर असाच त्याचा अर्थ आहे. समुद्र आणि कावळा हे शब्द असून नसल्यासारखे आहेत. अर्थ समजण्यासाठी ते शब्द जरी घातले असले तरी त्या शब्दांना मूळ अर्थ काही नाही, म्हणून ती जहत लक्षण आहे. आता मध्ये तांबडा जिंकला, येथे तांबडा घोडा जिंकला असा अर्थ रेस कोर्स बाबत रेस बाबत असतो. या वाक्यात तांबडा जिंकला याचा अर्थ तांबडा रंग जिंकला नव्हे तर तांबड्या रंगाचा घोडा जिंकला, म्हणजे घोडा जिंकला असाच अर्थ असतो. घोडा हा शब्द आपण जोडला म्हणजे तांबडा जिंकला याचा अर्थ तांबडा घोडा जिंकला. तिथे घोडा हा शब्द जोडल्याशिवाय आपणाला नेमका अर्थ कळला नाही. म्हणून या तांबडा जिंकला म्हणजे काय जिंकलं तर तांबडा घोडा जिंकला, पांढरा जिंकला, काळा जिंकला, तो घोडा जिंकला. येथे घोडा हा शब्द आपण जोडला याला म्हणायचे अजहत लक्षणा. आता तत्त्वमसी या महावाक्याचा अर्थ समजून घेताना तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, या दोहोंच्याही उपाधी अनुक्रमे ईश्वर म्हणून माया किंवा मत आणि दोन त्वम म्हणजे व्यक्ती म्हणून पंचकोश आपण काढून टाकतो. जहत तत्त्वमसी या महावाक्याचा अर्थ समजून घेताना तत् याचा अर्थ ते म्हणजे ते आणि त्वम म्हणजे तू, यातील तत् याच्या उपाधी कोणत्या आहेत? तत्त्वमसी ते तू आहेस. इथे तत् याने काय सांगितले जाते? तत्ने ईश्वर म्हणून माया किंवा मत आणि त्वमने व्यक्ती व पंचकोश सांगितले जातात. म्हणून तत्त्वमसी म्हणताना तत् याच्यात अनुस्यूत असलेले ईश्वर, माया किंवा मत या गोष्टी आहेत त्या तत्ने सांगितलेल्या आहेत. म्हणून तत् याच्यामध्ये ईश्वर, माया आणि मत या तीन गोष्टी जरी असल्या तरी त्या वगळून त्याच्याऐवजी आपण तत् वापरलेला आहे. आणि त्वम मध्ये व्यक्ती आणि पंचकोश असले
तरी ते बघून आपण त्वम सांगितलेले आहेत. म्हणून तत्त्वम अशी या वाक्यामध्ये तत् आणि त्वम हे शब्द जहत लक्षणाने सांगितलेले आहेत. तत् याचा अर्थ ते याचा अर्थ परमात्मा, ते याचा अर्थ परमेश्वर, माया किंवा महत्त्व. ज्याला परमेश्वर, माया किंवा महत्त्व म्हणतात त्याला तत् म्हटलेलं आहे. आणि तत् शब्दातून आपण परमेश्वर, माया, महत् हे वगळलेले आहे. ही जहत लक्षण आहे. आणि त्वम या शब्दातून व्यक्ती किंवा व्यष्टी आणि पंचकोश आपण काढून टाकले आहेत. म्हणून त्वम मध्ये सुद्धा जहत लक्षणं वापरलेली आहे. सारांश तत्त्वमसी याच्यामध्ये तत् शब्द बोलताना परमेश्वर, माया, महत्त्व हे शब्द आपण काढून टाकले जहत लक्षणा आणि त्याच्याऐवजी तत् वापरलं. आणि त्वम शब्द काढताना, त्वम शब्द वापरताना व्यक्ती आणि पंचकोश काढून टाकले आणि त्याला त्वम वापरलं. म्हणून तत्त्वमसी त्याचा सरळ लांब लचक अर्थ असा आहे. तत् म्हणजे काय तर समष्टी, माया, महत् आणि ईश्वर म्हणजे तत्. आणि त्वम म्हणजे काय व्यष्टी, व्यक्ती, पंचकोश म्हणजे त्वम. तर समष्टी, माया, महत् आणि ईश्वर हे वगळून तत् वापरला. आणि व्यक्ती, व्यष्टी आणि पंचकोश वापरून याच्याऐवजी त्वम वापरला. म्हणजे तत्त्वम मध्ये आपण अनेकानेक गोष्टी ज्या होत्या त्या काढून टाकून फक्त माया, महत्, ईश्वर आणि समष्टी हे वगळले आणि तत् वापरला. आणि त्वम मध्ये व्यक्ती, व्यष्टी, पंचकोश वगळून आपण त्वम वापरला. म्हणजे तत्त्वमसी हे जे महावाक्य आहे याच्यामध्ये जहत लक्षणा सांगितली आहे. म्हणून तत्त्वमसी या महावाक्याचा अर्थ समजून घेताना तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, या दोहोंच्याही उपाधी अनुक्रमे ईश्वर म्हणून माया किंवा महत् आणि व्यक्ती, व्यष्टी म्हणून पंचकोश आपण काढून टाकतो. अशा लक्षणेला जहत आणि त्या दोहोंनाही सम असणारे म्हणजे उपाधी काढून टाकल्यानंतर उरणारे अनंत सत्य तत्व लागू करतो किंवा त्यांच्यात ते असल्याचे जाणतो. म्हणजे वाच्यार्थात नसणारे आपण जोडतो त्याला अजहत म्हणायचे. यालाच माझे कार घाल म्हणजे जहत अजहत लक्षण आहे. तर तत्त्वम मध्ये आपण जहत म्हणून अनुक्रमे माया, महत् काढलं आहे. आणि त्वम आणि तत् मध्ये तत् मधून आपण अनुक्रमे माया, महत् काढलं आणि तत् वापरला. आणि त्वम मधून व्यक्ती आणि पंचकोश काढून आपण त्वम वापरलं. ही जहत लक्षणा. आणि तत्त्वम म्हणजे ते तू म्हटल्यानंतर अशी हे जोडून आपण एक आणखी भर टाकली. म्हणजे काय तर तत् आणि त्वम हे सम आहेत अशा अर्थी अशी हा शब्द आपण टाकला आणि त्याच्यात भर टाकली. म्हणून तत्त्वमसी हे अनुक्रमे जहत अजहत याच लक्षणा सांगणारं महावाक्य आहे. तत्त्वम याच्यामध्ये जहत लक्षण आहे आणि तत् आणि त्वम याचं एकत्र सांगताना अशी घातलं ते अजहत लक्षण आहे. म्हणून तत्त्वम असी हे जहत अजहत लक्षणाचे उदाहरण झाले. आता या श्लोकाचा सरळ अर्थ असा की जीव शिव म्हणजेच अनुक्रमे व्यष्टी व समष्टी भिन्न दिसल्या तरी वास्तवात हे एकमेव ब्रह्मतत्वच आहे आणि ते अखंड एकरसच आहे हे जाणायचे असेल तर वाच्यार्थातील काही भाग वगळणे जहत लक्षणा किंवा काही भाग मूळ मत्वात जोडणे अजहत लक्षणा पुरेसे नसते. तर जहत व अजहत यांना एकत्रित करून संयुक्तपणे विचार करून अर्थ समजून घ्यावा लागतो. म्हणून 243 नंबरचा जो श्लोक आहे ततस्तु तो लक्षणया सुलक्षो तयोर खंडयेत रसत्व सिद्धये नालम जहत्ता नाहम नालम जहत्या तथा जहत्या किंतु भयार्थात्मिकयैव भाव्यम. जीव शिव अखंड एक रस जाणण्या केवळ जहत वा अजहत पर्याय न ठरती कधी पर्याप्त करिता उभय लक्षणाही उपयुक्त. म्हणून तत्त्वमसी याच्यामध्ये जहत अजहत या दोन्ही लक्षणा वापरलेल्या आहेत. हा या 243 श्लोकाचा अर्थ आहे. येथे जीव म्हणजे पंचकोश, शिव म्हणजे माया, महत् यांच्या उपाधी ज्या कवसात दिल्या आहेत त्या वगळून तेथे अनन्य आहेत किंवा वेगळे नाहीत असे एक तत्व
तत्व किंवा ब्रह्मतत्व जोडले आहे. म्हणजे वगळणे म्हणजे जहत लक्षणा आणि ते एकतत्व किंवा ब्रह्मतत्व अशीने जोडले जाणे म्हणजे अजहत लक्षणा. या दोहोंचा वापर करून जीव शिव म्हणजेच तत्वमसी असे सिद्ध केले आहे. उपाधी गेल्यावर जीव आणि शिव ही उपाधी गेल्यावर गेला जीव आणि शिव ही उपाधी गेल्यावर गेला जीव आणि शिव ही आले किंवा उरले तत्व. जे पुन्हा सांगत आहे की तत्वम तू व ते एकच आहेत म्हणून अशी म्हणून तत्वम अशी हे जहत अजहत संमिश्र उदाहरण झालं. याच दयाने गुरु आणि शिष्य हे सुद्धा माया आहेत ते टाका आणि गुरु जाऊ दे शिष्य जाऊ दे आणि फक्त गुरु म्हणजे तत् आणि शिष्य म्हणजे त्वम हे वापरून तत्वमसी म्हणजे गुरु आणि शिष्य एकच आहेत. तत्वमसी म्हणजे शिव आणि जीव एकच आहेत. तत्वमसी म्हणजे परमात्मा आणि आत्मा एकच आहे असा त्याचा अर्थ आहे. गुरु शिष्य तत्वमसी आहेत. झाल्यानंतर शिव जीव तत्वमसी आहेत. परमात्मा आत्मा तत्वमसी आहेत. एवढंच इथे लक्षात घ्यायचं. हे जहत आणि अजहत या दोन्ही लक्षणाचा वापर करून तत्वमसी हे वेद वाक्य सिद्ध झाले. आता 244 सदैव दत्तोयमिति चैकता विरुद्ध धर्मांशमपास्य कथ्यते यथा तथा तत्वमसीति वाक्ये विरुद्ध धर्मानुभयत्रहित्वा हाच तो देवदत्त मधील विरुद्ध धर्मी जवसरते तव देवदत्त अनन्यत्वे उरते तत्वम जाता तैसेची अशी उरते. आता मराठी गद्य विस्तार. हाच तो देवदत्त मधील हाच म्हणजे येथे असलेलाच आणि तो म्हणजे तिथला असे विरुद्ध धर्मी शब्द गेल्यावर हाच तो देवदत्त यामधील हाच म्हणजे इथला आणि तो म्हणजे तिथला हे विरुद्ध धर्मी शब्द गेल्यानंतर इथला हा तिथला तो गेल्यावर केवळ देवदत्तच उरते. म्हणजे हाच तो देवदत्त यातील हाच आणि तो म्हणजे इथला आणि तिथला गेल्यानंतर केवळ देवदत्त उरते अन्य काही उरत नाही. तसेच तत् म्हणजे ते आणि त्वम म्हणजे तू हे दोन्ही गेल्यानंतर केवळ अनन्यत्वाने किंवा अन्य काही नाही असे अशी पद म्हणजे ब्रह्मपद उरते. देव तू हे विरुद्ध धर्मी आहेत. ते विरुद्ध धर्मी गेले म्हणून त्यांचा हा विरोध धर्म किंवा विरोधी भावही गेला आणि त्या दोघांनाही समान असलेला अशी भाव म्हणजे असणे उरले. ते असणे भावरहित असते तेच ते ब्रह्म. म्हणून गुरु आणि शिष्य हे गुरु तो शिष्य हा हे दोन्ही गेले की अशी उरलं. देव आणि मानव देव तिथला मानव इथला दोन्ही गेले अशी उरलं. परमात्मा आणि आत्मा तो आणि हा दोन्ही गेलं अशी उरलं. तसंच ब्रह्म आणि व्यष्टी किंवा समाज यातील ब्रह्म म्हणजे ते आणि व्यष्टी समाज म्हणजे हे दोन्ही गेलं आणि ब्रह्म उरलं. म्हणून विरुद्ध धर्मी गेले आणि मूळ ते उरलं. म्हणजे हाच तो देवदत्त हाच म्हणजे येथला आणि तो म्हणजे तेथला हे दोन्ही टोक गेली आणि देवदत्त उरला. तसंच तत् आणि त्वम गेलं आणि अशी उरलं. गुरु आणि शिष्य गेला आणि अशी उरलं. आत्मा परमात्मा गेलं अशी उरलं. ध्यानात घ्या. जीव शिव गेलं अशी उरलं. अशाच अर्थाने केवळ अशी म्हणजे शुद्ध ब्रह्मपद उरलं. म्हणूनच गुरु टाका शिष्य टाका आणि गुरु आणि शिष्य हे मुलार्थाने अशी आहेत ब्रह्म आहेत हे लक्षात घ्या. येथे ब्रह्माचे ज्ञान होण्यासाठी ज्या अनेक युक्त्या प्रयुक्त्या सांगितल्या आहेत त्यातीलच ही एक युक्ती आहे. येथे विरुद्ध धर्मी गेल्यावर म्हणजे हा आणि तो याच्या विरुद्ध तो आहे आणि त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे हा आणि तो गेल्यानंतर दोन्ही विरुद्ध धर्मी गेले आणि समधर्मी म्हणजे अनन्य अन्य काही नाही असं ब्रह्मच उरलं हे येथे स्पष्ट केले आहे. थोडे अधिक चिंतन करूया. तू भेदभाव तू भेदभाव षड्विकार अहंकार टाकल्यास ब्रह्मच आहे. आता एक वाक्य घ्या. तू भेदभाव षड्विकार अहंकार टाकल्यास ब्रह्मच आहेस. या वाक्यात असे सुचवायचे आहे की भेदावेद षड्विकार अहंकार यांचा तू त्याग करावास. तू भेदभाव षड्विकार अहंकार टाकल्यास ब्रह्मच आहेस. म्हणजे तू हे दूरच आहे आणि अमुक गेल्यास हेच आहेस.
तू म्हणजे दूरचा तू गेला, दूरचा तू आणि इथला हा, हे दोन्ही एक कधी होतात? तू भेदभाव षडविकार अहंकार टाकल्यास ब्रह्मच आहेस. तू हा लांब आहे आणि त्याने भेदभाव षडविकार अहंकार टाकल्यास तो हे ब्रह्मच आहे असा त्याचा अर्थ. किंवा ते म्हणजे ब्रह्म तू आहेस. पण कधी? ते आणि तू, ते लांबचं आणि तू इथला, हे ब्रह्मच आहेस. कधी? जर तू तुझ्यातील भेदभाव षडविकार अहंकार टाकलेस तर ब्रह्मामध्ये जसं ब्रह्म सोडून काही नाही तसं तुझ्यामध्ये सुद्धा भेदभाव षडविकार अहंकार गेल्यानंतर जे ब्रह्मामध्ये आहे तेच तुझ्यामध्ये, म्हणून तूही जाईल आणि ब्रह्मही जाईल आणि अहंकार भेदभाव षडविकार सर्व भेदाभेद गेल्यानंतर जे निर्भेळ सत्य उरेल ते अशी पद उरेल. म्हणून थोडे अधिक चिंतन करूया. तू भेदभाव षडविकार अहंकार टाकल्यास ब्रह्मच आहेस या वाक्यात असे सुचवायचे आहे की भेदाभेद षडविकार अहंकार यांचा तू त्याग करावास, ते गेल्यावर जे कशाच्याही विरोधी नाही आणि जे कोणाच्याही बाजूचे नाही असे केवळ ज्याचे तेच आणि ज्याच्यासारखे तेच असे अन्य नाही असे ब्रह्म म्हणजे तू उरतोस. म्हणजे ब्रह्मप्राप्तीसाठी जे जे ब्रह्मेतर म्हणजे ब्रह्माशिवाय वेगळं ते टाकलं पाहिजे. अस्तित्व किंवा कैवल्य म्हणजे ब्रह्मप्राप्तीसाठी तत् म्हणजे माया महत्रूप ईश्वर आणि त्वम म्हणजे पंचकोश रूपी मानव दोहोना वगळले असत्य म्हणून नाकारले तर नाकारणारा अनन्य अशा अशी पदावर सहजतेने आरूढ होतो. म्हणून तत् म्हणजे माया महत्रूप ईश्वर आणि त्वम म्हणजे पंचकोश रूपी मानव असे ईश्वर आणि माया दोन्ही नाकारले की त्यानंतर जे उरतं ते म्हणजे निखळ ब्रह्म अशी पद. आणि अशा अशी पदावर ज्याला आरूढ होत आहे त्याने ईश्वर माया आणि महत्त्व टाकायचे आणि मी आणि माझे पंचकोश रूपी असणे टाकायचे. मग ईश्वर माया गेली आणि जे शुद्ध रूप उरलं आणि मी आणि पंचकोश गेल्यानंतर जे शुद्ध रूप उरलं तर ते आणि हे दोन्ही शुद्ध असल्यामुळे ते गेलं आणि हे गेलं आणि शुद्ध अशी पद उरलं असा त्याचा अर्थ आहे. 245 संलक्ष चिन्मात्रतया सदात्मनोर संलक्ष चिन्मात्रया सदात्मनो खंडभाव परिचीयते बुधे. संलक्ष चिन्मात्रतया सदात्मनोर खंडभावा परिचीयते बुधे. एवं महावाक्यशतेन कथ्यते ब्रह्मात्मनोरैक्यमखंडभावः. ब्रह्मात्मा ज्ञान स्वरूप चैतन्य पंडित जाणती. शत महावाक्ये त्या दोघा अखंड अनन्य वर्णिती. ब्रह्म आणि आत्मा हे केवळ ज्ञान स्वरूप आहे, चैतन्य आहे. ब्रह्म आत्मा ज्ञान स्वरूप चैतन्य पंडित जाणती. ब्रह्म आणि आत्मा किंवा जीवात्मा आणि परमात्मा हे मूलतः एक ज्ञान रूप चैतन्य रूप आहेत हे पंडित जाणतात. शत महावाक्ये त्या दोघा अखंड अनन्य वर्णिती. अशी अनेक शेकडो महावाक्ये त्या दोघांना अखंड आणि अनन्य म्हणजे एकमेकापासून भिन्न नाहीत असं वर्णन करतात. मराठी गद्य विस्तार. ब्रह्म आणि आत्मा किंवा जीवात्मा आणि परमात्मा यांचे मूळ रूप एकच एक चैतन्य आहे. याचे जाणीव रूपी ज्ञान ज्ञानी पंडितांना असते. ही मुळाची चैतन्याची जाण म्हणजे वेगळ्या शब्दात ब्रह्म आणि आत्म्याचे ज्ञान स्वरूप म्हणजे आत्कलन आहे. ईश्वर आणि जीव यांच्या उपाधी माया महत आणि पंचकोश टाकल्या असता आत्मा परमात्मा वा जीवात्मा आणि ब्रह्म यांच्यातील एकत्व अखंडत्व म्हणजे चैतन्य रूप किंवा ज्ञानरूप मुळाचे आकलन स्पष्ट होते. ती अनन्य म्हणजे अन्य नसून एकच आहे ते सिद्ध होते. त्यांचे अनन्यत्व अखंडत्व सांगणारी शेकडो महावाक्ये श्रुतीत म्हणजे उपनिषदीय तत्वज्ञानामध्ये किंवा तत्वज्ञान ग्रंथात उपलब्ध आहेत. इंद्रियांच्या द्वारे बाह्य जगत वस्तुमात्रांची जाणीव होते. जेव्हा पाहणारा देहातीत होतो तेव्हा हे सारे जग वस्तुमात्र अदृश्य होतात. जेव्हा द्रष्टा मनातीत होतो तेव्हा भाव जगत नष्ट होते. तो बुद्धीच्या पलीकडे गेला की सर्व तऱ्हेचा क्षोभ संताप विलाप नष्ट होतो. म्हणजे देहातीत मनातीत आणि बुद्धीच्याही अतीत गेल्यावर सर्व दुसरेपण परकेपण उपरेपण नष्ट होते आणि मूळ तेवढे उरते.
मध्ये असते चैतन्य तत्व. चैतन्य तत्वाने किंवा त्याच्या मदतीने शरीर मन बुद्धी पाहते. चैतन्य तत्वाने किंवा त्याच्या मदतीने शरीर मन बुद्धी पाहते, तेव्हा अनुक्रमे शरीराने दृश्य पाहता येते, मनाने भावना समजते किंवा शरीर मन आणि बुद्धा चैतन्य तत्वाने किंवा त्याच्या मदतीने शरीर मन बुद्धी पाहते, तेव्हा दृश्य भावना विचार दिसतात. म्हणजे शरीराला दृश्य, मनाला भावना आणि बुद्धीला विचार दिसतात. मात्र ते थांबले. म्हणजे चैतन्य तत्वाच्या मदतीने शरीर आणि मन आणि बुद्धी पाहायचं थांबलं की अनुक्रमे शरीर थांबलं दृश्य गेलं, मन थांबलं भावना गेली आणि बुद्धी थांबली विचार गेला असे होते. म्हणजे जेव्हा शरीर मन आणि बुद्धी त्याच्या पलीकडे जाणं शकतं किंवा शरीर मन बुद्धी थांबल्यामुळे अर्थातच दृश्य झाल्यानंतर भावना आणि विचार थांबतात. म्हणून शमधी म्हणजे श म्हणजे शरीर, म म्हणजे मन आणि धी म्हणजे बुद्धी. म्हणून शरीर मन बुद्धी याला अनुक्रमे शमधी, शरीर मन आणि धी म्हणजे बुद्धी. श म्हणजे शरीर, म म्हणजे मन आणि धी म्हणजे बुद्धी. म्हणून शमधी म्हणजे शरीर. एकदा शमधी थांबले की स्वाभाविकच शरीराद्वारे दिसणार दृश्य, मनाद्वारे दिसणारा भाव आणि बुद्धीद्वारे दिसणारा विचार थांबतो. म्हणून शमधी म्हणजे शरीर मन बुद्धी, धी म्हणजे बुद्धी, त्यांच्याद्वारे दृ म्हणजे दृश्य, शरीराद्वारे दृश्य, मनाद्वारे भाव मनाद्वारे म्हणजे भावना किंवा भाव आणि बुद्धीद्वारे विचार दिसतात. मात्र समधीच्या अतीत काय असते? म्हणजे शरीर मनाच्या आणि धी म्हणजे बुद्धीच्या पलीकडे काय असते? त्याच्या अतीत असते चैतन्य. म्हणजे द्रष्ट्याने आपली समधी शरीर मन बुद्धी ही सोंगे उतरवल्यावर स्वाभाविक दृश्य झाल्यानंतर भा म्हणजे भावना किंवा भा म्हणजे भावना आणि वी म्हणजे विचार. म्हणून द्रष्ट्याने शरीर मन आणि धी म्हणजे बुद्धी रूपी आपली सोंगे उतरवली की शरीर गेलं म्हणून दृश्य गेलं, म म्हणजे मन गेलं म्हणून भावना किंवा भाव गेला आणि धी म्हणजे बुद्धी गेली म्हणून विचार गेला. म्हणून समधी ची सोंगे उतरवल्यानंतर समधी गेलं आणि दुभावी स्वाभाविक दृश्य भावना आणि विचार गेला. तेव्हा समधी गेलं, दुभावी गेलो. आता काय उरलं? आता केवळ आणि केवळ चैतन्य किंवा पाहणारा तेच असतो जे उपाधिरित असते. म्हणून समधी गेलं की दुभावी जातं, शरीर मन आणि बुद्धी गेली की दृश्य भावना आणि विचार जातो. शरीर मन समधी शरीर मन बुद्धीची सोंग उतरवली की दृश्य गेलं, भावना गेली, विचार गेला. अशा तऱ्हेने शरीर मनाच्या बुद्धीच्या पलीकडे गेल्यानंतर उरलं काय? तर केवळ चैतन्य किंवा ज्यामधून दृश्य भावना विचार जाऊन जे त्याच्या मूळ रूपात चैतन्य म्हणून उरते. म्हणजे चैतन्याद्वारे शरीर मन धी म्हणजे बुद्धी कार्यान्वित होतात आणि त्यामुळे शरीराला दृश्य, मनाला भावना आणि बुद्धीला विचार प्राप्त होतात. परंतु शरीर मन बुद्धी टाकली की दृश्य भावना विचार जातात आणि ज्या चैतन्यामुळे हे सर्व जन्मते ते शुद्ध चैतन्य उरतं आणि त्या चैतन्याशी द्रष्टा जाऊन एकरूप होतो. सारांश द्रष्टा उपाधिरहित झाला म्हणजे त्याने समधी आणि दुभावी टाकलं की द्रष्ट्याने आपण देह मन बुद्धी नसल्याचे जाणले की द्रष्टा केवळ जाणणारा ज्ञानी म्हणून चैतन्य रूपाने उरतो. त्याला ज्ञान कसले होते? आपण अखंड अविनाशी अनंत चैतन्य असल्याचे. आता द्रष्टा म्हणजे चैतन्य म्हणजे ज्ञान म्हणजे ब्रह्म, त्याचा साक्षात्कार झाला. एकदाच हा साक्षात्कार झाला की तेथून मागे फिरणे नसते. ही अनुभूती असते, आत्मसाक्षात्कार असतो. ती श्री सोहम सिद्धी म्हणजे जे ते आहे ते मीच आहे याची सिद्धी. म्हणजे शरीर मन आणि बुद्धी आणि उतरवल्यानंतर दृश्य भावना आणि विचार गेले, समधीचं सोंग टाकलं आणि
चैतन्य उरलं, यालाच ब्रह्म म्हणायचो किंवा हाच तो सहमसिद्धीचा साक्षात्कार, यालाच अहम आत्मा अनुभूती म्हणतात. आता केवळ अद्वैतच राहते, हाच तो आयडेंटिटी टू इन्फिनिटी. म्हणजे एकदा इन्फिनिटीचं ज्ञान झालं की आयडेंटिटी म्हणजे शरीर मन बुद्धी टाकली जाते आणि दृश्य भावना विचार नाहीसे होतात आणि जो लहान असतो आयडेंटिटी असतो तो इन्फिनिटी म्हणजे अनंत होतो. म्हणजे शांताचा अनंत होणं हीच ती ब्रह्मानुभूती. हाच तो आयडेंटिटी टू इन्फिनिटीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास अत्यंत शोधक वृत्तीने, जागरूकतेने आणि प्रखर निष्ठेने आयुष्यभर ज्ञानी माणूस करीत असतो. आपण सर्व ज्ञानी आहात याचा अर्थ कसा आहे की आयुष्यभर आपण हा प्रवास अखंड तितिक्षेने संयमाने चालू ठेवाल आणि आय एम दॅट नव्हे, आय ॲज आयडेंटिटी नॉट, आय ॲज इन्फिनिटी आय एम. म्हणजे आय एम नॉट ॲन आयडेंटिटी, आय एम इन्फिनिटी. मी शांत नाही, मी अनंत आहे. आता इथे मी गेला, शांत गेलं, अनंत गेलं आणि शुद्ध असणे पण उरलं. हे कैवल्य आपणास सदा सर्वदा नित्य निरंतर विविध्यास मार्गेच जावे हे स्वामीने म्हटल्यानुसार तसं गेल्यानंतर जरूर प्राप्त होईल. हा सर्वांचा सर्वांसाठी यथायोग्य अभ्यास केल्यास प्राप्त होणारा मूलभूत अधिकार आहे. त्याच्यापासून सज्जन श्रोते हो, आपण वंचित राहू नका आणि आपली जी मोक्ष साधना आहे तिचा त्याग न करता जीवनात राहून सुद्धा मोक्ष साधून खऱ्या अर्थाने जीवनमुक्त व्हा आणि सर्वत्र चैतन्य घन ज्ञान घन आनंद घन ब्रह्माचा अमूक अलोट अपरंपार आनंद घ्या. तसा असतो. उद्याचं निरूपण उद्या.